अक्षर येणार ते नाही, अक्षरापासून शब्द येणार ते. ऐका, एका अवच्छेदे करून शब्द आणि वस्तू निर्माण होते ती संस्कृत भाषा, देववाणी. आता ह्याच्यावर विचार केला पाहिजे. वस्तू, अर्थ आणि शब्द हे एकत्र निर्माण होते, त्याला समाज भाषा होते. त्याचं प्राकट्यच एकदम होत. तशी लिपी बिपी जी आहे की फक्त संस्कृतची आहे. तुम्हाला असं वाटतं संस्कृत भाषा आधी निर्माण झाली मग लिपी निर्माण झाली? मी काय म्हणतो, वेद आधी निर्माण झाले बरं, आणि संस्कृत भाषा तुम्हाला शिकवायसाठी नंतर मांडली. कळते? समजते?